नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट। एसआयटी चौकशीसाठी बुलढाण्यातील उमेदवारांचा वाढता पाठिंबा। 3000 नागरिकांचा मतदानाचा हक्क बाधित। सतीशचंद्र रोठे पाटील, बुलढाणा शहरातील मतदारांच्या हक्काच्या ईव्हीएम मशीनमधील मतदानाचं आणि लोकशाहीत संरक्षण करण्यासाठी आज सलग चौथ्या दिवशी सौ उर्मिला रोठे पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून सतीशचंद्र रोठे पाटील यांनी बुलढाणा नगरपरिषद मधील स्ट्रॉंग रूम समोर सुरू केलेल्या पहारा आंदोलनाला जनसामान्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। नगराध्यक्ष तथा नगरसेवक पदाच्या सर्वपक्षीय उमेदवारांनी आज पहारा आंदोलनाला भेट देत बोगस मतदानाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशीला जाहीररित्या पाठिंबा दर्शविला आहे। आज पारा आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र विकास आघाडी, बुलढाणा शहर विकास आघाडी आणि आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दैनंदिन 3 तास पहारा आंदोलनात सहभाग घेतला। सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या पहारा आंदोलनात बुलढाणा शहरात झालेल्या 3000 बोगस मतदारांची चौकशी होऊन मूळ लाभार्थी बुलढाणेकर मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याची खंत बुलढाणेकरांनी व्यक्त केली आहे। 2 डिसेंबरला बुलढाणा शहरात झालेले बोगस मतदान, मारहाणीच्या घटना, बनावट आधार कार्ड, बनावट मतदान कार्ड बनवून झालेल्या मतदानाच्या घटना, तर काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग सारखी दुर्दैवी परिस्थितीही निर्माण झाली होती। परंतु कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील, पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे, जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन, ब्लॅक कॅट कमांडो आणि पोलीस प्रशासनाचे सामूहिक नियोजन, योग्य बंदोबस्त देत बोगस मतदान करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले। परंतु तरी सुद्धा बोगस मतदान करणाऱ्या सत्तापिपांसू कार्यकर्त्यांनी 3000 बुलढाणेकरांचा मतदानाचा हक्क बाधित केला आहे। तर 100 ते 150 बुलढाणेकर मतदारांना त्यांच्या नावावर बोगस वोटिंग झालेले असल्यामुळे त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी मिळाली आहे। परंतु इतर मतदारांना बॅलेट पेपरवर मतदानाची संधी मिळाली नाही। त्यांना तक्रार करण्यासाठी कोणतेही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती। करिता या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी रीतसर मागणी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल, लोकपाल, लोकायुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे यापूर्वीच रोठेंनी केली आहे। 3000 बुलढाणेकरांचे बाधित झालेले मतदान व इतर दुर्दैवी घटनांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी आज सलग चौथ्या दिवशी स्ट्रॉंग रूम समोर पहारा आंदोलनात सतीशचंद्र रोठे सहभागी झाले आहे। नमस्कार, आज 8 डिसेंबरला पुन्हा ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या पहारा प्लस आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी रात्रभर पहारा देणार आहोत। बहुतांश बुलढाणेकरांच्या चांगला प्रतिसाद आम्हाला या पहारा आंदोलनादरम्यान मिळाला। बरेचसे लोक रात्री दिवसभरात आज भेटायला आले। सर्वांनी बुलढाणा शहरातील बोगस मतदानाच्या अनुषंगाने एसआयटी चौकशी नेमावी ही मागणी लावून धरण्यासाठी पाठबळ दिलं, लेखी पाठिंबा दिला। त्या सर्व तमाम बुलढाणेकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो। बुलढाणेकरांचं ईव्हीएममधील टाकलेला मतदानाचा हक्क आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी हा लढा अविरत 21 डिसेंबरला सकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही लढणार आहोत। आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। लढत राहू, संघर्ष जारू आहे, परंतु जोपर्यंत निकाल डिक्लेअर होत नाही तोपर्यंत ईव्हीएमची सुरक्षा पहारा देण्याचं काम बुलढाणेकरांचा प्रथम सेवक म्हणून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयास करीत आहे। थंडी जरी जास्त असली तरी आज या ठिकाणी बहुतांश सुविधा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। शेकोटीची व्यवस्था या ठिकाणी करून दिली, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा याच वेळेला याच ठिकाणी पुन्हा तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी येऊ। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय।